लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा प्रचंड लाभार्थ्यांनी सकाळपासून कमेंट्स केलेले आहेत की सर आज व्हिडिओ का आला नाही, सकाळपासून व्हिडिओ का आलेला नाही। आता बघा की कोणता माणूस आणि कितीही चांगला माणूस असला तर त्याच्या जीवनामध्ये चढउतार असतात। त्याचप्रमाणे जे आहे बघा झालं असं की आज एक त्याला आपण म्हणूयात की एक नासका आंबा आणि तसं तर त्याला ते आंब्याची उपमा पण द्यायला नको बघा। तर तो आंबा जो की स्वतः कृत्य त्याचं जे काही कृत्य आहे म्हणजे जे काही त्याचं कर्तव्य आहे ते शून्य आहे। काय आहे? शून्य आहे। लोकांना थापा मारून तो त्याचं पोट भरतो, लोकांना थापा मारून तो त्याचं पोट भरतो आणि एवढंच नाही तर निराधार जे आहेत त्यांच्या घरावर ताबा मिळवतो। निराधार जे असतात तर त्यांचे जे घर आहेत तर त्यांच्या घरावर पण तो कधी कधी ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो। असंच नाही तर तो शेतकऱ्यांना देखील टोप्या लावण्याचा प्रयत्न करतो। असा जो एक त्याला आपण म्हणूयात व्यक्ती, त्यामुळे आपला हा व्हिडिओ आज थोडा विलंब त्याला लागला किंवा थोडा वेळ लागला। असो, आपण जे काही गोष्टी असतात तर त्या अशा यूट्यूबला मांडत नाही किंवा आपण कोणत्याही व्यक्तीवर टीका करत नाही, परंतु त्या व्यक्तीला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की बघ वेळेवर जर सुधारला नाही तर सर्व पुराव्यानिशी मांडीन दुसऱ्या वेळेस। ठीक आहे, येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की हा जो व्यक्ती आहे हा सोशल मीडियावर काम करीत नाही। तर हा जो व्यक्ती आता इथून पुढे जर का या व्यक्तीनं अशाच प्रमाणे जर काही करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्या व्यक्तीला आपण पुराव्यासहित आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एक्सपोज करू आणि अखंड महाराष्ट्राला त्या व्यक्तीचे कारनामे सांगू। ठीक आहे, पण आपण येऊयात आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा की आज जे आहे GR का आला नाही। आज जे आहे खरं तर वितरण व्हायला पाहिजे होतं लवकर, परंतु वितरणाच्या संदर्भात आज GR आलेला नाही। प्रचंड लाभार्थ्यांना असं वाटलं असेल की आज GR का नाही आला सर। बघा थोडं मी तुम्हाला या दिवशी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं बघा की काही दिवसापूर्वी सांगितलं होतं मी तुम्हाला की गुढीपाडवा जो आहे तोपर्यंत जे आहे तर हे वितरण जे आहे तोपर्यंत हे वितरण पुढे जाऊ शकतं किंवा तिथपर्यंत वितरण होऊ शकतं म्हणजे गुढीपाडव्याच्या दरम्यान। आणि अशा प्रकारचा अंदाज मी खूप दिवसापूर्वी सांगितला होता आणि त्यामुळे लाभार्थ्यांना ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला होता की त्यामध्ये मी जे सांगितलं होतं तुम्हाला अगदी स्पष्टपणे की जे काही गुढीपाडव्याचा सण असणार आहे तर त्या दरम्यान वितरण होण्याची शक्यता आहे। बघा म्हणजे गुढीपाडवा कधी आहे? 19 तारखेला। तर आपलं वितरण हे शक्यतो बघा 17-18च्या दरम्यानच होण्याची शक्यता ही अधिक आहे। असो, बघा आपल्या या चॅनलच्या द्वारे इथून पुढे कोणत्याही व्यक्तीवर कुठल्याही पद्धतीने आपण एकाही शब्दाची कुठल्याही टीका करत नाही, कारण त्याच्यासाठी आपलं चॅनल नाही। आपलं चॅनल अगदी स्पष्टपणे आणि कोणाच्याही बाजूनं न झुकणारं आणि लाडक्या बहिणींचा आवाज उठून ठेवणारं चॅनल आहे। परंतु आपल्या या कामामध्ये जर कोणी अडथळा उठवत असेल, जर कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर नक्कीच आपण त्या व्यक्तीला जे आहे त्या व्यक्तीला उत्तर विचारल्याशिवाय आपण शांत बसणार नाही। कारण की आपल्या या चॅनलच्याद्वारे जे लाखो लाडक्या बहिणींना मदत होती तशाच प्रकारची अविरत मदत इथून पुढेही चालू राहणार आहे, तेवढ्याच ठामपणे। बघा हा जो मी ज्याबद्दल बोललो आहे तर हा व्यक्ती असं बी काही काम करीत नाही, बरोबर। हा व्यक्ती याला त्याला टोप्या लावण्याचं काम करत असतो। परंतु असो, या व्यक्तीला मी परत एकदा सांगतोय जर या व्यक्तीला वेळेवर जर सुधारला नाही तर या व्यक्तीचे सर्व कारनामे तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एखाद्या दिवस तुम्हाला नक्की मी मांडताना दिसेल। पण जर तो व्यक्ती वेळेवर सुधारला नाही तर पण असो, मुद्दा आपला हाच आहे की आपलं हे चॅनल जे आहे हे योजनेच्या संदर्भात आहे आणि त्यामुळे योजनेच्याच गोष्टी ज्या आहेत या चॅनलवर तुम्हाला 99% नाही 100% त्याच गोष्टी ज्या आहे आपल्या या चॅनलवर दिसतील। काही असो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या काही अपडेट्स आहेत नेहमीप्रमाणे जे आहेत या चॅनलवर अविरत चालू राहतील, त्यामुळे कुणाच्या मनामध्ये काही शंका नसावी। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।